नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। आता या शासन निर्णयानुसार राज्यातील प्रत्येक महिलेला महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत। परंतु या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत, अर्ज कुठे करायचा, कोणकोणते कागदपत्र असणं आवश्यक आहे, याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, 2024-25 साठी अतिरिक्त अर्थ बजेट सादर करत असताना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर केलेला आहे। 28 जून 2024 रोजीचा हा शासन निर्णय तुम्हाला समोर दिसत असेल आणि यामध्ये राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य, पोषणामध्ये सुधारणा करणे, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका बजावून करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात आलेली आहे। आता ही जी योजना राबवण्यात आलेली आहे, या योजनेचे स्वरूप कसं असणार आहे, किती पैसे मिळणार आहेत, तर पात्रता कालावधी दरम्यान पात्र महिलेला त्यांच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट बँकेमध्ये 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे। तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1500 रुपये कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेत पात्र देण्यात येणार आहे। आता या योजनेचा लाभ कोणाला मिळणार, तर या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि परित्यक्ता आणि निराधार ज्या महिला असतात, या सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। आता या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत ते जाणून घेऊया। लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। त्यानंतर ही महिला राज्यातील विधवा किंवा विवाहित किंवा घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार महिला असणे आवश्यक आहे। यानंतर किमान वयाची मर्यादा ही 21 वर्ष पूर्ण असेल तरच या योजनेचा लाभ घेता येणार आणि जास्तीत जास्त वय हे 60 वर्ष पूर्ण असेपर्यंत। म्हणजेच काय, तर 21 वर्ष ते 60 वर्षाच्या मध्ये जे महिला येतात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खात्यामध्ये बँक अकाउंट असणे आवश्यक आहे। तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखापेक्षा म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। अशा ज्या महिला असतात त्याच महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचा विषय, या योजनेसाठी कागदपत्र कोणते आवश्यक आहेत हे माहिती करून घेणं गरजेचं आहे। योजनेच्या लाभासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे। म्हणजे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर जी प्रिंट असते ती प्रिंट, लाभार्थ्यांचे आधार कार्ड, तसेच त्यांचा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे राष्ट्रीयत्वाचा म्हणजे डोमासेल दाखला म्हणतात तो, किंवा जन्म दाखला, आणि त्यानंतर त्यांचा उत्पन्नाचा दाखला तो कितीपर्यंत पाहिजे, तर 2.5 लाखापेक्षा कमी। बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायाप्रत म्हणजे बँकेचं पासबुक पाहिजे, पासपोर्ट साकाराचा फोटो पाहिजे, रेशन कार्ड, या सर्व गोष्टी आणि एक हमीपत्र, या सर्व गोष्टी जर त्यांच्याकडे असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। आता या योजनेसाठी ज्या महिला ऑनलाईन अर्ज करणार आहात किंवा ऑफलाईन अर्ज करणार आहेत, तर ते अर्ज करत असताना कशा पद्धतीने त्यांची निवड होणार आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। आता मुख्यमंत्री माझी लाडली बहीण जी योजना आहे, यासाठी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक, मुख्य सेविका, सेतू, सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज सादर करायचे आहेत। आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज म्हणजे या लोकांनी सर्वांनी, ज्या महिला असतात राज्यातील, त्यांच्याकडून ऑफलाईन पद्धतीने हे सर्व कागदपत्र घ्यायचे आहेत। घेतल्यानंतर त्यांनी ऑनलाईन करायचं आहे आणि ऑनलाईन केल्यानंतर सदर जी ऑनलाईनची प्रत आहे ती ऑनलाईनची प्रत तिथल्या स्थानिक ग्रामीण भाग असेल तर अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक, सेतू, सुविधा, ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांच्याकडे द्यायचं आहे। ते सदर कागदपत्र हे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आहेत त्यांच्याकडे पाठवतील आणि तिथून ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पुढे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन केली आहे, या समिती स्थापन केल्यानंतर त्या ठिकाणी ते पडताळणीसाठी असणार आणि मग नंतर ते मान्य केले जाणार आहेत। आता अर्ज प्रक्रिया करायची असेल तर कशी, या योजनेसाठी अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सुविधा केंद्र जे असतात तेथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत। आता सर्वांना असा विषय असेल का बाबा हे जे ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत, हे ऑनलाईन अर्ज सुरू होत असताना वेबसाईट कोणती आहे
तर कोणत्याही प्रकारची सध्या वेबसाईट दिलेली नाही आहे. सध्या हे सर्व कागदपत्र तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अपलोड करण्यासाठी हे तुमच्या आजूबाजूच्या अंगणवाडी सेविका असतील, पर्यवेक्षक असतील, ग्रामसेवक असतील, सरपंच असतील किंवा सेतू सुविधा केंद्र असतील यांच्याकडे तुम्हाला जमा करायचे आहेत. आणि या संदर्भात अर्ज भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे आकारायचे नाहीत, म्हणजे यांना कोणत्याही प्रकारचे पैसे सुद्धा द्यायचे नाहीत. मित्रांनो, ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. म्हणजे आपण काय करतो, यांच्याकडे कागद देतो, ते 50, 100, 150, 200 रुपये घेतात. तर हा शासन निर्णय तुम्ही त्यांना दाखवू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा शासन निर्णय देतो आणि हा शासन निर्णय त्यांना दाखवा की कोणत्याही प्रकारचे तुम्हाला पैसे घेण्याचा अधिकार नाही आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, ह्या म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ऑनलाईन अर्ज करणार आहात किंवा ऑफलाईन अर्ज करणार आहात, तर त्या ऑफलाईन अर्ज सादर केल्यानंतर 5 दिवसामध्ये तुम्हाला त्यामध्ये बदल करता येणार आहे किंवा ऑनलाईन केल्यानंतर सुद्धा तुम्हाला 5 दिवसामध्ये त्याबद्दल काही बदल करता येऊ शकतो. तसेच तुम्हाला ही योजना जी आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी जर कोणी टाळाटाळ करत असेल तर तुम्हाला तक्रार निवारण समिती असते. कुठे? तर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावरती किंवा पंचायत समिती, तालुका स्तरावरती जी तक्रार निवारण समिती असते त्यांच्याकडे तुम्ही तक्रार करू शकता किंवा तुमच्या ज्या अडचणी असतील त्या अडचणीसुद्धा तुम्ही तिथे सांगू शकता, विचारू शकता. अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. या योजनेतील लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी होऊन योजना सुरळीत कार्यान्वित राहण्यासाठी पोर्टल संचालन डिजिटलाइज पद्धतीने जतन करणे, पोर्टलवरील अद्ययावत माहिती करणे, हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. मित्रांनो, लवकरच या संदर्भात ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा याविषयी आपण सविस्तर माहिती देणार आहोत. आपल्या यूट्यूब चॅनलवरती ही सर्व माहिती असणार, व्हिडिओ असणार आहे. कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करायचा, कोणती काळजी घ्यायची, प्रत्यक्षात आपण ती व्हिडिओ बनवणार आहोत. जर तुम्हाला ती व्हिडिओ हवी असेल तर तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा व्हिडिओ टाकू त्यावेळेस तुम्हाला लगेचच ती व्हिडिओची नोटिफिकेशन येणार. मित्रांनो, सदर माहिती ही संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. कारण महाराष्ट्र शासनाने जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक महिलेला 1500 रुपये महिना मिळणार आहे आणि ते कमी नाही आहेत. त्यामुळे ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.